नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। उन्हाळ्यामध्ये नेहमी भाजी काय करायचा हा प्रश्न नेहमी सगळ्यांना पडतो, परंतु या पद्धतीची चटणी रेसिपी जर केली तर आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी खूप अशी मदत होते। नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या रेसिपी करत असतो, परंतु ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे। शिवाय यामध्ये आपण सर्वच एकत्र घातल्यामुळे ही रेसिपी अतिशय अप्रतिम अशी चवीला लागते। उन्हाळ्यामध्ये या पद्धतीची चटणी जर मुलांना दिली तर ते अगदी 1 ते 1.5 चपाती याबरोबर नक्की खाणार। तर ही रेसिपी नक्की पूर्ण पहा। तर या रेसिपीमध्ये मी सर्व प्रकारचे आपण जे चटणीसाठी वापरतो ते साहित्य घेतलेले आहे। त्यानंतर आपण हे सर्व भाजून घेताना मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये याची माहिती देणार आहे। आता गॅसवर एक कढई ठेवली। कढई छान तापल्यानंतर त्यामध्ये घेतलेले 1 वाटी शेंगदाणे येथे आपल्याला घालून घ्यायचे आहे। येथे मी अगदी छोटी वाटी भरून 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपल्याला छान लालसर होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला अर्धा वाटी कारळे घालून घ्यायचं आहे। कारळे आपल्याला यामध्ये छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कारळे घेण्या अगोदर ते छान असं आपल्याला निवडून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये खडे वगैरे असतात ते नेहमी काढून घ्यायचं। हे पहा, कारळे अगदी 1 ते 1.5 मिनिटात छान असं भाजलं जातं। आपल्याला इथे गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर रंग चेंज होईपर्यंत कारळे इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कारळे भाजताना नेहमी उडलं जातं, त्यामुळे मंद गॅसवर भाजावे। हे पहा, या पद्धतीने कारळे छान असं भाजून झालं। कारळे हे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यामध्ये याची चटणी छान अशी लागते। ते काढून घेत आता अर्धा वाटीच्या प्रमाणात जवस यामध्ये घालून घेतलं आणि सुद्धा आपल्याला मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, ऑलरेडी कढई गरम असल्यामुळे हे झटपट असं भाजलं जातं आणि याचाही छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे पहा, छान भाजल्यानंतर काढून घेतलं। त्यानंतर आता कढईमध्ये अर्धा वाटी तीळ येथे आपल्याला घालून छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ सुद्धा अतिशय पौष्टिक असे आहेत आणि हाडासाठी अतिशय उत्तम असे आहेत। तीळ हे अतिशय आरोग्यदायी असे आहेत। तीळ भाजताना सुद्धा येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर छान असा वास येईपर्यंत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छान असे भाजून झाल्यानंतर येथे आता आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत। हे पहा, अतिशय टम्म असे फुगल्यानंतरच तीळ बाजूला काढायचे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं। तेल घातल्यानंतर यामध्ये बेडगी मिरचीचे 1 वाटी तुकडे येथे मी घेतलेले आहेत, ते आपल्याला या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर लसूण पाकळ्या सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणात लालसर होईपर्यंत येथे परतून घ्यायचे आहेत। अगदी झटपट हे दोन्हीही छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे 1 वाटीच्या प्रमाणात। यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेतला। कढीपत्ता सुद्धा अतिशय पौष्टिक असा आहे। असा जर भाजीमध्ये टाकला तर मुलं किंवा घरचे खात नाहीत, म्हणून या पद्धतीने आपण अगदी परतून छान असा लालसर आणि कडक होईपर्यंत यामध्ये भाजून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पहा, सगळं अतिशय छान असं लालसर होईपर्यंत आपण मंद गॅसवर येथे भाजून घेतलं। आता सर्व आपलं येथे छान असं भाजून कलर चेंज झालेला आहे। आता येथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर या सर्व पदार्थ आपल्याला 1 मिनिटाकरता असेच हलवत राहायचे आहेत। त्यामुळे कढई गरम असली तरी हे खाली लागले जाणार नाहीत। आपल्या मिरचीला छान असा कलर येण्यासाठी यामध्ये आपण बेडगी मिरची घातलेली आहे। जर नसेल तर तुमच्याकडे लाल काश्मीरी तिखट असेल तर ती घाला, नाही तर साधी मिरची घातली तरी चालेल। आता चटणीसाठी घेतलेलं सर्व साहित्य येथे आपलं भाजून छान असं थंड झालेलं आहे आणि हे सर्व आपण एका ताटामध्ये छान असं काढून घेतलेलं आहे। सर्व अगदी थंड झाल्यानंतरच हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे भाजून घेतलेल्या मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण सुद्धा अतिशय सुंदर असा थंड झाला। आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं व या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीसाठी घेतलेलं सर्व साहित्य येथे आपण एकत्रच बारीक असं करून घेणार आहोत। त्यामुळे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं। आता यानंतर आपल्याला यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे
आता मीठ सुद्धा यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे ते चटणीमध्ये छान असं मिक्स होतं आणि हे अगदी जाडसर असं चालू बंद मोडवर आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करायचं आहे। याला अजिबात फिरकी मारायची नाही। त्यानंतर येथे मी लाल तिखट घरी केलेले 1 चमच्याच्या प्रमाणात घालून घेतलं। आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। व्यवस्थित असं हे फिरवून घेतल्यानंतर सर्व मिरची छान अशी फिरवून घेतल्यानंतर अतिशय सुंदर असा कलर या चटणीला आपल्या इथे आलेला आहे आणि वास अतिशय सुंदर असा सुटलेला आहे। आता या पद्धतीने ही काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अतिशय जाडसर असं वाटण आपण इथे काढलेलं आहे। त्यामुळे ही खाताना अतिशय सुंदर अशी चव देते आणि थोडी जाड ठेवल्यामुळे मुलं ही अगदी आनंदाने खातात आणि घरामध्ये सगळ्यांनाही आवडते। अगदी तेल न टाकता दिली तरी ही उत्तम अशी चव देते आणि 2 महिने छान अशी टिकते। भाकरी चपाती बरोबर तुम्ही ही सर्व करू शकता। वरण भात खिचडी बरोबर सगळेजण हे अगदी आनंदाने खातात। तर ही रेसिपी नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा। एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।